इतके दिवस जे स्वप्न बघितलं होतं ते इतकं जीवघेणं असेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. त्या रात्री आम्ही सारचूला कॅम्पिंग करायचं ठरवलं. सारचू 14,000 फीट उंचीवरती आहे. तिथे थंडी प्रचंड प्रमाणात असते आणि ऑक्सिजन खूप कमी. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सौरभ पुजारी व्लॉग्स, अर्थात SP व्लॉग्स. स्वागत आहे तुमचं लद्दाख सिरीजच्या 3ऱ्या किंवा 4थ्या भागामध्ये. तर आत्ता आपण आहे मनालीमध्ये. वाजलेले सकाळचे 8 आणि आपल्या राईडची खरी सुरुवात आजपासून होते. आपण मनालीमध्ये ठाकूर निवास ओल्ड मनालीमध्ये ठाकूर निवास म्हणून होमस्टे आहे, तिथं थांबले. आपल्या रूम टूर देतो तुम्हाला. सत्यजित बालू सर, तू येऊ नकोस ब्लॉगमध्ये माझ्या. सो हा आहे बेड आणि हे आहे सगळं सामान त्याच्यावरचं. दिस इज बाथरूम. पसारायला जरासं इग्नोर मारा. काल जेवढा काही त्रास झाला आपल्याला राईडमध्ये, आज सगळं वरत आहे भाई. मला आपल्या रूममधून दिसणारा व्ह्यू दाखवतो. सो फायनली सगळं झालेलं आहे. आपलं सेटअप, मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये आपण परत एकदा आलेलो आहोत आणि आता आपण चाललोय लेहसाठी. लेहकडे निघायला 10 वाजलेत. बघूया आता किती वाजतात पोचायला आणि आज काय काय ॲडव्हेंचरस आपण करणार आहे ते बघूया. तर आत्ता आपण आहोत मनालीमध्ये, जे की हिमाचल प्रदेशमधले एक सुंदर आणि खतरनाक हिल स्टेशन आहे. आणि आपण आता ऑलमोस्ट 6,700 फूट उंचीवरती. ऍक्च्युली आपण लडाख सर्किट हे दोन साईडून करू शकतो. पहिलं मनालीकडून, जे की मनाली लेह जम्मू करून परत आपण दिल्ली साईडला जाऊ शकतो. नाहीतर आपण जम्मू लेह आणि मनाली करून परत पंजाब किंवा चंदीगड साईडला खाली येऊ शकतो आणि इथून आपण महाराष्ट्राला येऊ शकतो. सो आपण स्टार्ट करतोय मनालीपासून. स्वतः आपण मनालीमधून निघतानाच पहिल्या काळची सुरुवात झाली. कितना था? 15 था ना? पंक्चर तो नहीं है ना? कितना किया अभी? 32 किया. ठीक है. कितना हुआ? चिपे गलती एक की सबक सबको. तो गाइस, तो जो भी ट्रैवल कर रहा है अम्बाला से या चंडीगढ़ से मनाली की तरफ और उसका पहली बार ट्रैवल कर रहे हो, तो प्लीज़ आप रात को ट्रैवल मत करना, बिकॉज यू आर गोइंग टू मिस दिस जो हमने मिस किया हुआ है. हमारे पास चॉइस नहीं थी, बिकॉज वी हैड टू रीच मनाली. रोड कसलं वाहून गेलेत बघ ते.
हे कॉन्टेंट क्रिएशनमुळं ट्रायपॉड आणि याची विकणारी जनता लय वाढल्या. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे मुसाफिर, दिल तो कहीं दिल ना लगाया हमने कुछ इस दिल तो. कधी वाटलं नव्हतं चला इतक्या लांब येऊ आपण. गावातून निघताना फक्त एकच विचार होता की कधीतरी आम्हाला हिमालय पाहायचं आहे. इथं उभा राहून जाणवतंय की प्रवास फक्त आपला पर्वतापर्यंतचा नव्हता, तो आपल्या आतल्या स्वप्नांपर्यंतचा होता. रस्ता किती अवघड असू दे, आपण चला एकत्र राहिलो पाहिजे. कायम प्रत्येक मोडवर प्रत्येक वळणावरती आपण भांडत हसत पुढे गेलं पाहिजे. आणि आता हा हिमालय बघून मला असं वाटतंय की आपण खरंच काहीतरी मोठं करून दाखवलं, काहीतरी आपल्या लायकीच्या बाहेरचं करून दाखवलं. आता इथं पाठीमागं फक्त वन साईडच गाड्या सोडवल्यात, कारण रोडचं काम चालू आहे. आणि अटल टनल आता आपल्या इथनं फक्त 5 किलोमीटर राहिलं आहे. अटल टनलमध्ये पहिल्यांदा राईड करणार आहे आपण. आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं टनल आणि ज्या टनलला नाव आपल्या अटलजींचं आहे त्या टनलमध्ये आपण राईड करणार आहे. नेक्स्ट लेवल फिलिंग ब्रो, नेक्स्ट लेवल. आणि अजून एक सरप्राईज, आपल्या इस्लामपूरचा एक कार्यकर्ता आपल्याला भेटलाय, पाठीमाग आहे, त्याला पुढे जाऊन देतो. थांबा, हे सत्य आहे, कार्यकर्ता माझ्या बाजूला आहे, पुढे येणार आहे. अरे आम्ही थांबलेलो. आम्ही निघायला 10:30 केली, त्यामुळे लेट झाला. तू किती वाजता निघाला? हा ये इकडे ये. आणि फायनली मित्रांनो आपण पोचलोय अटल टनलला. तो आता इथे थांबूया, मस्त मस्त फोटोज काढू आणि कल्टी करू. 1 2 3 जिंकले, स्प्लेंडर घेऊन आले. डब्ल्यू कुठं आहे तर तुझी चालेल काय वरती. वेलकम टू अटल टनल. फायनली ड्रीम कम्स ट्रू ब्रो. अभिजीत, फायनली ड्रीम कम्स ट्रू. थँक यू फॉर एव्हरीथिंग. सो फायनली आता आपण अटल टनलमध्ये प्रवेश करतोय. अटल टनल हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि जो रोहतांग पास आहे त्याच्या खाली आहे. अटल टनल हे वर्ल्ड्स लॉंगेस्ट हायवे टनल आहे, जे 10,000 फीट अल्टिट्यूडवरती जवळपास 10 किलोमीटर लांबी आहे टनलची. हा टनल मनाली आणि लाहोरची जी स्पिती व्हॅली आहे त्याला कनेक्ट करतो. पहिलं तिकडे जाण्यासाठी आपल्याला रोहतंग पास करून जायला लागायचं, जे की लई रिस्क होतं. अटल टनलमुळं आता 12 महिने कनेक्टिव्हिटी मिळाल्या. डिस्टन्स आहे ते पहिलं 46 किलोमीटरचं होतं, 10 किलोमीटरवरती आले आणि 4 ते 5 तासाचं अंतर ती 30 मिनिटाच्या अंतरावर आले. अजून 5 किलोमीटर आहे टनल, अजून 5 किलोमीटर. टोटल 10 किलोमीटरचा टनल आहे बहुतेक. अजून आता इथं इंडिकेटर्स आहेत त्याच्यावरती 4.8 किलोमीटर अजून दाखवते.
आई शपथ. Project Book. Welcome to you, Chandra Bridge. ऑफ रोडिंग की शुरुआत हो चुकी है भाइयों बहनों. देवभूमी में आपका स्वागत है. 4:87 आहे. आपल्याला आज लेहचं टार्गेट होतं, पण सकाळी लेट निघाल्यामुळं आज पण लेह पॉसिबल नाही. 29 तारखेपासून प्रयत्न करालोय आम्ही की लेहला जायचं आहे, लेह लडाखला जायचं आहे. भाई लेह यायला तयार नाही आहे. बट जे काही पण हे भाई जे समोर दिसते की नाही असलं खतरनाक वाटाले, म्हणजे डोळ्याचा अक्षरशः पारलं फिरून घ्यायचं आहे. एवढा जो त्रास झाला आहे गेस्टोपर्यंत. आज सकाळपासून एवढी थंडी वाजालती, इथल्या क्लायमेटला ॲडजस्ट व्हायला लय वेळ लागतोय. जर कोणी पहिल्यांदा लेह लडाखसाठी येणार असेल भावांनो, आधी थंडीचा जरासं काहीतरी विषय करून या.